हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूयात क्रिस्पी वडे। त्यासाठी इथे मी 2 मिरची आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, नारियल, 4-5 लसूणची कळी आणि थोडंसं शेंगदाणे घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घालूयात आणि आपण हे बारीक वाटून घेऊया। तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे तुम्ही त्याच्यामध्ये फुटाणा पण घालू शकता, जसं आपले चणे वगैरे आहेत ते बाइंडिंगसाठी। तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला आणि आपण तडका देऊयात। ते मी राई घातलेला आहे, लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आपली चटणी रेडी आहे। आता आपण वडे तयार करायला घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे वड्यांचा बॅटर रेडी आहे। तर हा वड्यांचा बॅटर ह्याच्यासाठी मी तुम्हाला माझी यूट्यूबवर एक रेसिपी अपलोड झालेली आहे आप्प्यांसाठी। त्याच्यामध्ये मी फुल व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला की मी किती तांदूळ आणि किती डाळ घेतलेले आहे। त्याच पद्धतीने तुम्ही हा बॅटर करू शकता। त्याचे तुम्ही आप्पे पण आणि वडे पण सेम करू शकता। तर तुम्ही बघू शकता। आता आपण वडे करायला घेऊयात। तर साधारण तरी पण तुम्हाला सांगते मी, साधारण 1 वाटी असेल तर तुम्ही 2 वाटी तांदूळ घ्या आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला जसं कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता। पण नेहमी सांगते मी की तांदूळ तुम्ही जास्त घ्या। काही लोकं वडे बनवायचे असेल तर मग डाळ जास्त घेतात, तांदूळ कमी घेतात। पण असं करू नका, तुम्ही तांदूळ जास्त घ्या। त्याने वडे आपले क्रिस्पी बनतात आणि खूप छान बनतात। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्ही बघू शकता माझा बॅटर इथे थोडंसं पातळ झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडी गडबड होते म्हणून मी चम्मचने ते वडे घालते। आपण पकोड्यासारखे वडे तुम्ही सोडू शकता। तर तुम्ही बघा, मी वडे करते छोटे छोटे। आपले वडे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आणि वडे तळताना जेव्हा आपण वडे सोडतो कढईमध्ये तेव्हा गॅस आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपलं ते आपण तळू तेव्हा गॅस फास्ट करायचा। तुम्ही बघू शकता आवाज वड्यांचा खूप क्रिस्पी आणि आतमध्ये खूप छान शिजलेत पण। तर हे तुम्ही चटणी सांबार बरोबर खाऊ शकता, खूप भन्नाट लागतात, खूप छान लागतात। तर तुम्ही बघू शकता सांबार आणि चटणी आपली रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। एन्जॉय, थँक्यू।